आज आपण सोप्या पद्धतीने चाऊमीन पाहणार आहोत। भाज्या घेतल्यात, पातीचा कांदा, शिमला मिरची, कोबी, गाजर। कढई आपण आता गॅसवर ठेवून घेऊया। तर त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण टाकून घेतले आणि ते छान परतून घ्यायचे। आपल्याला मिरची पण टाकून घेतलेली आहे, ते छान परतून घ्यायचे ते। तर त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा पण छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला, 1 मिनिट परतून घेतल्यानंतर आपण बाकीचे सगळे भाज्या टाकून घ्यायच्यात त्याच्यामध्ये। त्या पण छान परतून घ्यायच्यात। फक्त त्याच्यामध्ये पातीचा कांदा तो नंतर आपण टाकून घ्यायचा आहे। गॅस मोठा ठेवायचा ह्या भाज्या परतताना। आणि त्याच्यानंतर छान परतून झालं की त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची, ती पण छान परतून घ्यायची आपल्याला। आणि परतून झाल्याच्या नंतर आपण नूडल्स ते घालून घ्यायचेत त्याच्यानंतर। तर त्याच्यामध्ये आपण सोया सॉस 2 चमचे घालून घेतलेले आहे आणि चिली सॉस पण घालून घेतलाय 2 चमचे। तर ते सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। नूडल्स आपले उकडताना मीठ घालून घ्यायचे। व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी उकडताना दाखवलं नाही। हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर तळून घेतलेलं चिकन आणि अंडी फ्राय केलेली ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। तळण्याआधी चिकन त्याला मी कॉर्नफ्लॉवर आणि मीठ, लाल तिखट घालून घेतलेले आहे। सगळं मिक्स करून तळलंय छान। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि वरून पातीचा कांदा घालून घेऊया। तर आपलं सगळं झालेलं आहे, छान मिक्स करून पण झाले। नूडल्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ही रेसिपी मुलांना पण खूप आवडीने खातात मुलं। आणि आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बाहेरचं खाण्यापेक्षा घरी आपण ही रेसिपी केली तर सर्वजण आवडीने खातात। आणि कोणाला जर आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशी रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत बाय।